प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जे सत्य आणि मंजू असतात ते आता तिथे जे माणसं आले घरी त्यांची सगळ्यांची चौकशी करतात आणि सगळ्यांना म्हणतात तुमचे ओळखपत्र पाहिजे आहे, कारण की आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की हा मम्मीसोबत जो घडला आहे ना तो घातपात आहे, कोणीतरी मुद्दामून घडून आणला आहे, हा अपघात नसून कोणतरी घातपात केला आहे असं सत्य सगळ्या माणसांना सांगतो. तर ते माणसं म्हणतात काय मम्मी साहेबांसोबत कुणी घातपात करू शकतंय का असं ते म्हणतात. आणि आता लगेच जो सत्य आहे तो म्हणत असतो की हो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांचे ओळखपत्र चेक करायचे आहे. आणि आता सत्या सगळ्यांचे ओळखपत्र चेक करतो, सगळ्यांचं बघतो ओळखपत्र. आता मंजू जी असते ती पण बघत असते इकडे. तेवढ्यात मंजू जी असते ती आर्यनजवळ येते आणि म्हणते की ओळखपत्र दाखवा. आर्यन थोडा घरबाडल्यासारखा होतो आणि आता तो तिथून बाहेर पडतो. तो म्हणतो की माझ्याकडे नाही आहे आणि असलेलं खोटं दाखवतो. आणि बाहेर आल्यावरती सत्य आणि मंजू त्याला म्हणतात थांब आर्यन, थांब आहे. तर त्याला म्हणतात कोण आहेस तू, आणि तू तोच माणूस आहे ना तो जो आम्हाला टॉर्चर करतोय. तर तो म्हणतो की कोणता माणूस, मला नाही माहिती असं तो आर्यन म्हणतो मुद्दामून. आणि आता लगेच तो आर्यन तिथून जायला लागतो. तेवढ्यात आता सत्य आणि मंजू त्याला थांबवत असतात तरी तो थांबत नाही. तर इकडं आता रंगपंचमीच्या दिवशी सत्य आणि मंजू दोघेजण तिथे रंग खेळत असतात आणि ते रंग खेळत असताना दोघेजण खूपच खुश असतात. पण तेवढ्यात घडतं असं, जो आर्यन आहे तो पण मंजू आणि सत्याकडे जवळ येतो आणि तो तिथे उभा राहून बघतो सत्य आणि मंजू कसे कलर खेळता येते त्यांची लांबून मजा बघतो. आणि आता तो सत्य आणि मंजूला डाऊट येतो, कारण की त्यांच्याकडे एकटक लावून बघणारा माणूस तो एकटाच असतो. त्यामुळे सत्य आणि मंजू म्हणतात की सत्य म्हणतो की वाघमारे हा तर तोच माणूस नाही ना. तर तो असं म्हणल्यावरती तो जो आर्यन आहे तो आता सत्याच्या अंगावरती कलरचा गोळा फेकतो आणि तिथून पळून जातो. सत्य आणि मंजू त्याच्या मागे लागतात. तो हाती लागत नाही, खूप लांब निघून जातो. आणि सत्य त्याच्या अंगावरती आता तिथे सत्य त्याला लगेच दगड फेकतो, त्याला दगड हाणतो आणि दगड हाणल्यावरती तो लगेच आता खाली बसतो आणि खाली पडतो. सत्य आणि मंजू लगेच त्याच्याकडे यायला लागतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये सत्य आणि मंजू खरंच त्यांना कळेल का हा तोच माणूस आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.